धन्यवाद रोशनजी यांचा आवाज मात्र आपण या ठिकाणी ऐकलात आणि आजच्या रजनीमध्ये अंतिम सामन्याकडे आपण वळतो. खरं तर दोनही ताकदवर संघ एकमेकांच्या समोर एकीकडे सई 11 शिवशाही पोहिंजे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय पप्पन 11 पेठ या दोन ताकदवर संघादरम्यानच्या आजच्या रजनीतील अंतिम लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये स्वप्न उराशी बाळगून संघर्षाचं हे मैदान गाजवताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. परंतु दोन सर्वोत्तम संघ अजूनही या स्पर्धेमध्ये आपल्याला आव्हान कायम ठेवून आहेत. यावर्षी एका संघाचं स्वप्न पूर्ती होताना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु एक संघ अगदी पाणावलेल्या डोळ्यांनी या स्पर्धेला निरोप देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण असणार तो संघ जो दाखल होणार इथून या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये या मानाच्या आणि सन्मानाच्या उपसभापती चषक 2025च्या माध्यमातून. दोनही अव्वल दर्जाचे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर दोनही संघांची या संपूर्ण स्पर्धेतली कामगिरी आहे ना ही उल्लेखनीय पाहायला मिळाली आहे. एकीकडे पोहिंजे संघाचा जर आपण विचार केला तर पोहिंजे संघ म्हटलं तर अनुभवाची शिदोरी पाठीची असणारा संघ, ज्यामध्ये राजेश आणि दीपक सारखा अनुभवी सलामीवीर फलंदाजांची जोडी आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर पप्पन 11 पेठ संघाचा जर विचार केला तर बरेचसे युवा खेळाडू, मग त्यामध्ये रॉबिन असेल, हर्षल असेल, त्यानंतर गोलंदाजीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं म्हणजे असे काही युवा खेळाडू आहेत. म्हणजे एकीकडे अनुभवाची शिदोरी पाठीशी असणारे खेळाडू तर एकीकडे मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंचा टॅलेंट देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि हीच तर खऱ्या अर्थानं मनशा आहे या स्पर्धेच्या आयोजकांची की जिथे युवा खेळाडूंना आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडूंना त्यांच्यातील जे कलागुण आहेत ना ते कलागुण दाखवण्यासाठी या स्पर्धेच्या निमित्तानं एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही त्या पाठीमागची सर्वाधिक महत्वाची संकल्पना. आतापर्यंत यशस्वी आयोजन या स्पर्धेचा आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मान्यवरांच्या शुभास्ते या स्पर्धांचा शुभारंभ आपण पाहिला आणि त्यानंतर तर मच्छिंद्रजी डाकी साहेबांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. आणि सर दुसरे एक त्यांचे पॅकर्स आहेत राजेंद्र डाकी साहेब, जर तेही असतील तर त्यांनाही विनंती असेल या आपण, कारण मागच्या मॅच मध्ये त्यांनी भरपूर पैसे आणि खास करून समालोचकांना सुद्धा पैसे इथे त्यांनी बक्षीस म्हणून दिलेलं, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि या संघाचे पॅकर्स आहेत, खऱ्या अर्थानं मालक आहेत. नक्कीच एकूणच जर पाहिलं तर पप्पन 11 पेठ विरुद्ध सई 11 शिवशाही पोहेंजे या दोन संघादरम्यानच्या आजच्या रजनीतील अंतिम लढत. एक संघ या स्पर्धेला नक्कीच या ठिकाणी निरोप देणार, पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा. परंतु एक संघ मात्र दाखल होणार. या वर्षीचं स्वप्न पूर्तीच्या दिशेने टाकलं जाणार पहिलं पाऊल कोणत्या संघाचं असणार? आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू क्लास दर्शवलाय रॉबिनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय तडाखेबंद फटका सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पप्पन 11 पेठ संघाचे पाठीराखे खूप पैसे घेऊन आलेत. प्रत्येक धावेला 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आज मी म्हणेन की या मैदानावरती आहे ना केवळ पैशांची बरसात. एरवी आपण म्हणतो ना सर की चौकार आणि षटकारांची आतषबाजी किंबहुना बरसात, परंतु आज डाकी साहेबांनी आपलं संपूर्ण ATM या ठिकाणी खुलं केलंय आणि हॅट्स ऑफ. कारण असे पाठीराखे ज्यावेळेला संघाच्या पाठीशी ठामपणे उभे असतात ना त्यावेळेला तो संघ मैदानावरती सर्वोत्तम कामगिरी करतो. परंतु खेळाडूंना समयसूचकता दाखवावी लागेल. मैदानावरती केवळ बक्षीसही तुमचा उत्साह वाढवण्यासाठी असतात. बक्षीस जिंकण्यासाठी खेळ करण्यापेक्षा संघ जिंकण्यासाठी खेळ करा, तो तुमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचा असेल. आणि हे दोनही युवा खेळाडू जे आहेत ना अगदी परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची धमक या दोनही खेळाडूंमध्ये आहे. नाहक उत्साहाच्या भरामध्ये एखादं चुकीचं पाऊल किंवा चुकीचं शॉट सिलेक्शन तुम्ही करू नये हीच अपेक्षा या ठिकाणी मात्र संघ सहकार्यांची असेल, संघ पाठीराख्यांची असेल आणि संघ पुरस्कर्त्यांची देखील असेल. गोलंदाज
यावेळेला हर्षलसाठी ऑन द नीज आले होते. अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस होता. यावेळेला बॅटीचा लीडिंग एज यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. सर्वाधिक महत्वाची विकेट हर्षलला मात्र परतावं लागतंय. पहिला फलंदाज गमावलाय तो पेठ संघानं. अंदाजीला पहिला खिंदार या ठिकाणी पाडलं जात आहे आणि हे गरजेचं देखील होतं. आणि या दरम्यान आपण पाहू शकाल मच्छिंद्र डाकी सर, आम्हाला आता समजलं की कोळके ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आहेत आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी गाव खेळतोय. गावाची पाठी राखण, माझ्या गावातली मुलं आहेत, मग त्यांच्यासाठी माझ्यासाठी पैसा महत्वाचा नाहीये. माझ्या गावातली मुळे जिंकावं हे एकमेव उद्दिष्ट हृदयाशी बाळगून मैदानामध्ये दाखल आहे. पैसा सगळ्यांकडे असतो, खर्च करण्याची दानत असायला पाहिजे आणि त्यातलं एक नाव आमचे मच्छिंद्र डाकी साहेब इथे बसलेले आहेत, त्यांचे आपण स्वागत करणार आहोत. परंतु मॅच आता महत्वाच्या टर्निंग मोमेंटला आले. नक्कीच या ठिकाणी एक गडी बाद 5 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. परंतु द मॅन इन फॉर्म हर्षल मात्र परतलाय. पहिलं यश या ठिकाणी पोहिंजे संघाला मिळालंय. पोहिंजे संघानं या सामन्यामध्ये वरचढ होण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. याही वेळेला कमालीचा कमबॅक आहे. गोलंदाजाचा जबरदस्त पुनरागमन. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर काय कमालीचा कमबॅक करतोय भावेश. अक्षरशः भावून टाकणारी गोलंदाजी, तमाम चाहत्यांना खुश करणारी गोलंदाजी भावेश मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्लस पॉइंट म्हणजे डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. उजव्या हाताच्या फलंदाजा विरुद्ध नॅचरल अँगल बनवण्याचा प्रयत्न होतोय. परंतु इथे तोड म्हणून डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा मानस होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. अगदी सिंगल धाव फलकावरती आली आहे. पहा, जो संघ सहज खोऱ्यानं धावा आतापर्यंत ओढत होता ना, तो पेठ संघ आता एका धावेकरता संघर्ष करताना पाहायला मिळतोय. याच तर नाव क्रिकेट आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. सुरुवात जरी तुमची धीमी असली तरी देखील इथून एक उंच भरारी तुमचा संघ घेऊ शकतो. ती गुणवत्ता तुमच्यामध्ये आहे. हा आत्मविश्वास तुमच्या मनगटामध्ये असणं सर्वाधिक महत्वाचं आहे. यावेळेला पावलांचा वापर केला. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक तयार आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव फलकावरती आले. रॉबिननं ओळखलं षटकातील शेवटचा चेंडू आहे. सिंगलला स्ट्राईक त्यांना आपल्याकडे ठेवली आहे. सिनियर खेळाडूंना किंबहुना मॅन इन फॉर्म जो खेळाडू लय मध्ये आहे ना, त्या खेळाडूंना स्वतःवरती विश्वास दर्शवणं गरजेचं आहे आणि तो आत्मविश्वास रॉबिनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानं सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. ओळखलं की या षटकामध्ये करण्यासारखं फारसं काही नाहीये. येणाऱ्या षटकामध्ये आक्रमक होऊन या सामन्यामध्ये पुनरागमन केलं जाऊ शकतं. साज दरम्यान आपण मान्यवरांना सन्माननीय सदस्य कोळके ग्रामपंचायतीचे मच्छिंद्र डाके यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यावं आणि या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांनाही विनंती असेल, या सर आपलं ही उपसभापती चषक वसंतदादा काटावले यांच्या स्पर्धेमध्ये अगदी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. नवीन गोलंदाज रसिकच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. रसिक अशा प्रकारची गोलंदाजी मैदानावरती साकारणार याकडे मात्र तमाम ओएनजीच्या चाहत्यांची नजर लागली आणि अगदी त्याच वेळेला रॉबिन ऑन स्ट्राईक ज्यानं आत्मविश्वासानं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे, तो मैदानावरती कसा खेळ करणार. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये. एलिव्हेशन देखील मिळत नाहीये. काव कॉर्नर रिजनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धाव फलकावरती आली आहे. एकेरी स्वरूपाच्या धावेनं इथे धावा जमा करण्याचा प्रयत्न होतोय. थेंबे थेंबे तळेसाचे ज्या काही धावा धावफलकावरती उभारल्या जातील, आता फार मोठ्या धावसंख्येची अपेक्षा नाहीये रोशन सर. आता इथे धावा धावफलकावरती या सिंगलनं 8, एक गडी बाद 8 ही धावसंख्या तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाजाची जी शैली आहे ना, त्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. हा खेळाच्या रणनीतीचा एक भाग देखील असू शकतो. कारण आज जर पाहिलं तर विविध ठिकाणी विविध स्पर्धा सुरू असतात आणि एखादा गोलंदाज जर एखाद्या स्पर्धेमध्ये बॅन केला गेला ना, तर त्या गोलंदाजाचं करिअर देखील धोक्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. आतापर्यंत 2 सामने या खेळाडूनं गोलंदाजी केली आहे आणि आता या निर्णायक सामन्यामध्ये त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतला जातो. यावेळेला आडव्या बॅटना चेंडू खेळण्याचा मानस. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आय थिंक संजय येत आहेत त्या ठिकाणी.
दत्ता येत आहेत, कंप्लीट केलाय झेल, नजर ठेवली रोखून चेंडूवरती, कंप्लीट केला झेल, विकेटचं महत्व ओळखलं आणि इथून मात्र परतावा लागतंय. फलंदाज होतोय बाद दुसऱ्या नंबरचा. तीन षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती पुरेशा असतील, कारण रोशन सर आता वातावरणामध्ये गारवा आपल्याला जाणवू लागलाय, त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. बऱ्याचशा वेळेला आपण हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो की जसजसं आपण पुढे सरकतो वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो, त्यावेळेला फलंदाजांना स्ट्रोक्स मेकिंग हे थोडंसं डिफिकल्ट ठरतं. मग तो संघ कितीही मोठा असो, त्या संघाला स्ट्रोक मेकिंग इतकं इझिली होत नाही. आणि विकेटवरती जो ड्यू फॅक्टर असतो ना, तो कधी कधी गोलंदाजांना मदत करणारा ठरतो. अनइव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू काही वेळेला एक्स्ट्रा बाउन्स घेताना, अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळतात, काही वेळेला लो राहताना पाहायला मिळतात. त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होत नाहीत. चला, खेळाडूंना विनंती आहे, प्लीज प्लीज प्लीज, पंच योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतील. खेळाडूंना विनंती आहे, थोडंसं पेशन्स आपण ठेवायचंय. ओएनजे संघ, खेळाडू, रिस्पेक्ट, क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स आपण नेहमीच म्हणतो. इथे काही शंका आहेत, त्या नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि त्या तिसऱ्या पंचांची जी मागणी आहे ती या ठिकाणी पूर्ण केली जाते. आमच्या व्हिडिओ रिप्लेच्या माध्यमातून तिसरे पंच करडी नजर ठेवून आहेत, त्यामुळे तुम्ही पुन्हा स्क्वेअर लेग पंचांकडे या गोष्टींच्या मागणीसाठी जाऊ नका. खेळाचा जो मोमेंटम आहे तोही महत्वाचा आहे. गोलंदाज यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा माणूस होता, यष्टीरक्षकाला चेंडू चकावतोय, गॅदर होत नाहीये. जमेची बाजू म्हणजे बायचा इशारा पंचांचा येतोय, पण धावा येणं गरजेचं आहे. पेठ संघाचा जर आपण विचार केला तर 3 नाणेफेकीचे कौल, 3ही नाणेफेकीचे कौल पेठ संघानं जिंकले आणि 3ही वेळेला त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. कदाचित रणनीतीमध्ये बदल करणं, प्रत्येक संघ, प्रत्येक संघाची स्ट्रेंथ, प्रत्येक संघाची जमेची बाजू, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं. ठीक आहे, तुमची रणनीती आहे, तुमचा स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, हे देखील महत्वाचं आहे. परंतु प्रत्येक सामन्यामध्ये सेम स्ट्रॅटर्जी, अगदी बोर्ले संघाचा देखील आपण तोच विचार केला. संधी मिळालेली असताना त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये, तो संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. यावेळेला टॅप केलाय चेंडूला, टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. रॉबिन थोडासा हतबल आहे, थोडासा नाखुश आहे, स्वतःच्या खेळावरती तो थोडासा हैराण होत पाहायला मिळतोय. 50 विकेट्स एकेरी, येस, 50 सिंगल्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाल्या. चला, प्रत्येक चेंडू नंतर पंचांशी आपण चला, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रसिक बॉलिंग मार्क वरती, आणखीन एक चांगला चेंडू आहे, एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळालाय, ज्याचा आपण उल्लेख केला होता. अपेक्षा केली होती त्यापेक्षा जास्त बाउन्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्या. 2 गडी बाद, 10 धावा आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार, आता ही चर्चा मात्र प्रत्येक तमाम क्रीडा रसिकामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि चर्चांना उधाण का येऊ नये. प्रत्येक ठिकाणी तुमची जी रणनीती आहे ती रणनीती प्रत्येक संघाविरुद्ध
सेम स्ट्रॅटर्जीनं जर तुम्ही उतरणार, कारण पोएंजे संघ देखील अभ्यास वृत्तीचा संघ आहे, त्याने अभ्यास केला होता. कोणता संघ दाखल झालाय तिसऱ्या फेरीमध्ये, त्या संघाचे स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत, त्यांच्या विरुद्ध कशा प्रकारचा खेळ करायचा, या सर्व गोष्टींचं आकलन त्यांनी मैदानावरती सामना खेळत असताना केला. आणि हे सगळं करणं गरजेचं आहे. शेवटी आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. युवा गुणवत्ता तुमच्या खेळामध्ये आहे जरूर, नो डाऊट. हर्षल आहे, रॉबिन आहे. रॉबिन नंतर जर पाहिलं तर यावेळेला अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु या खेळाडूंकडे गुणवत्ता आहे, अनुभवाची थोडीशी कमतरता आहे. थोडासा कठोर निर्णय घेणं, संघनायक म्हणा, संघाचे पुरस्कर्ते म्हणा, किंबहुना संघातील काही सिनियर जे खेळाडू आहेत त्यांचं म्हणा, सामन्याचं महत्व ओळखता. भारतीय संघानं या वर्षीच्या विश्वचषकामध्ये लीग स्टेजमध्ये एकही सामना हरला नाही आणि तो संघ थेट फायनल मध्ये हरला. सर्वाधिक मी म्हणेन की ते दुःखाची गोष्ट होती, कारण प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळाले होते. परंतु त्याचा वचपा साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या T20 विश्वचषकाच्या फायनल मध्ये भारतीय संघाने काढला. तसा इथूनही शेवटच्या षटकाचा जर आपण विचार केला तर शेवटच्या षटकातीलही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू म्हणजे खूप काही आहे. रॉबिनला आता आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. सलामीला आलेला फलंदाज 2 षटक मैदानावरती उभा आहे. 6 चेंडूंमध्ये मॅक्झिमम त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे. इथे दबाव बनवलाय. गोलंदाज अंतिम षटक हाताळत असताना इतकी सोपी गोष्ट नाहीये. शेवटचं षटक प्रणव दुर्गे याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. जर्सी क्रमांक 18 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेगळी रणनीती आहे. वाडिश एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. त्यानंतर डीप मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि फाईनच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्र जाऊ शकते. मी म्हणेन 12च्या सरासरीनं 36 धावा जलका धावफलकावरती आल्या ना तर सामना टीट फॉर टॅट आपल्याला पाहायला मिळेल. 61 धावा धावफलकावरती आत्ता या 2 धावेनं 14 धावा आल्यात आणि चेंडू आहेत या षटकातील तब्बल 5 बाकी. एका चेंडूमध्ये 4 धावा आल्यात, 2 अवांतर आणि 2 दुहेरी, 1 दुहेरी. 4 धावा आल्यात, 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मात्र समोरच्या दिशेनं उडवलाय. कमालीचं टायमिंग आहे. रॉबिनची बॅट मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळेला तळपते आहे. जातोय अगदी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून 6 धावांन करता षटकार. रॉबिन ज्या खेळाचा जप प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू देखील करतात ना, तर रॉबिन मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. षटकार आलाय. जिद्द, चिकाटी, मेहनत, परिश्रम अथक जर का असतील ना तर मात्र यश हे नक्कीच मिळेल. यावेळेला फाईनचं क्षेत्र निवडलंय. कमालीचं टायमिंग आहे. चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगानं फाईनच्या क्षेत्रातून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे रॉबिनच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार चौकार. एकूण धावसंख्या मयूर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 24 धावा धावफलकावरती आल्यात. तर 24 धावा धावफलकावरती आहेत. येस, 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 24 लाईव्ह आणि 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला चांगला कमबॅक आहे गोलंदाजाचा देखील, कारण गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास बळावणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. रॉबिन थोडासा नाखुश आहे, नाराज आहे स्वतःवरती, पुटपुटतोय, बडबडतोय. चांगली संधी या ठिकाणी गमावली आहे, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू त्याचा आत्मविश्वास वाढवतोय. येस, यू कॅन डू इट हा कानमंत्रणा मात्र त्याने दिलाय. पण इम्पॉसिबल हे अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाहीये. अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाहीये. इथून लाईन कव्हर केली, गतीनं बीट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट होते. स्ट्रायकिंग एंडला दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं आपण उल्लेख केला होता की प्रतिषटक 12च्या आसपासची जर का सरासरी या ठिकाणी राखली गेली तर सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला कायम पाहायला मिळेल.
आणि तो ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये दाखवला जाणार का? कारण अजूनही या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावा धावफलकावरती आहेत त्या 26 धावा. 26 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. क्रिकेटमध्ये काही वेळेला तुम्हाला नशिबाची साथ मिळणं देखील गरजेचं आहे. यावेळेला मोठा फटका खेळायचा माणूस होता. कदाचित संधी देखील होती. यष्टीरक्षकाला संधी गमावली आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. इथे मात्र दुसरी धाव नाहीये. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 9च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्यात आणि विजयासाठी पोइंजे संघाला लक्ष्य गाठायचं आहे. 18 चेंडू आणि 28 धावांचा. तर या 28 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग याचा प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी रोशनजी सकपाळ सर. परंतु तत्पूर्वी या संपूर्ण आयोजन समिती ज्यांना आजच्या रजनीमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिलीत त्या संपूर्ण आयोजकांचा मी मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खास करून एक अतिशय हसतमुख गोड व्यक्तिमत्व सन्माननीय वसंतदादा काठवले साहेबांचं देखील मी स्वतःचा आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी दिली. आयुष्यभर मी आपला नेहमीच यासाठी ऋणी राहीन. आपल्या सर्वांची रजा घे. थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. उपसभापती चषक 2025 आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू या जोडल्या जाऊयात पुन्हा एकदा रोशनजी सकपाळ सरांबरोबर. तुम्हाला इथं बोलवणं वाया गेलं नाही असं मी म्हणेन. कारण खूप सुंदर समालोचन ऐकायला मिळालं सगळ्यांना. प्रवीणजी अर्जुने सर नवी मुंबईहून आहेत आणि पहा अगदी सुरेख आवाज त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचला असेल. जरा प्रवीणजी अर्जुने सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा प्लीज. कारण खूप चांगलं समालोचन आणि दर्जेदार समालोचक म्हणून आज खऱ्या अर्थाने रात्रीला न्याय दिलाय त्यांनी. धन्यवाद पुन्हा एकदा प्रवीणजी अर्जुने सर. आणि खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेला उपसभापती चषकामधले एक चांगले दर्जेदार कॉमेंटेटर आपण ऐकले. आणि आज म्हणजे पहिली रात्र होती. पाहूया वेळ मिळाला तर आम्ही जरूर तुमची आठवण काढू पुन्हा या 4 दिवसामध्ये. आणि पाहूया आता धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 27 धावा आहेत. 28 धावांची गरज असेल. तर 28 धावांची गरज आहे. आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील आणि बॉलिंग ट्रॅकवर असेल बॉलर हर्षल डाकी, दीपक भोईर आणि राजेश भोईर. हे 2 खेळाडू मैदानामध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. आणि 28 धावांची गरज आहे. तर आपण पाहूया बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार असेल हर्षद डाकी. हा बॉलर मात्र तयार असेल. ओव्हर विकेटनं 28 धावांचा पाठलाग करायचा. हर्षद डाकी स्टेट डाऊन द ग्राउंड सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या समोर खेळलाय. हा बॉल राहील सीमारेषा पार चौकार.
हर्ष डाकी याच्या पहिल्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. सुरेख सुरेख फलंदाजी, पहिलाच तडाखा उठवला. 28 धावांचा पटला करायचा, 4 धावा, 24 धावा बॅलन्स. यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हर्ष डाकी मात्र कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची सांगता, एक चौकार खाल्ल्यानंतर निर्धाव चेंडू. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ सम बॉलिंग, खराब बॉल. एकसाची एक धाव, 5 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. 28 धावांचा पडला करायचा, 5 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. हर्षद डाकी हा गोलंदाज. शेवटची मॅच आहे. प्रवीण मयूर, तसं बघायला गेलं तर इथून जिंकणारा संघ सरळ टॉप 5 मध्ये क्वालिफाय करणार आहे. आणि मोठमोठ्या ट्रॉफीज आहेत. आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज साठी मोटरसायकल आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय महेंद्र शेटखरत यांच्या माध्यमातून आपल्याला ती देण्यात आलेली आहे. मोठी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र इथून केली जाते. दोन्हीकडे अक्षरशः विजयासाठी तांडव केलं जात आहे मैदानामध्ये. आणि का करू नये, कारण या मॅचवर आपण रात्रभर काय केलं त्यापेक्षा या मॅच मध्ये काय करणार आहात त्यामध्ये खूप काही निर्भर आहे. या स्पर्धेमधलं तुमचं भविष्य, या स्पर्धेमध्ये असणारं तुमचं जे वर्चस्व या स्पर्धेवर निर्भर आहे. यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. हर्ष डाकी. फुलटॉस बॉल होता. यावेळेला क्षेत्ररक्षक उभा आहे. सुरेख क्षेत्ररक्षण घडलं जात आहे. दुसरीची मागणी केली जाते आणि इथे मात्र नशिबाची दुसरी धाव, कारण टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा टर्न होतोय आणि त्यामुळे कदाचित दुसरी धाव पूर्ण केली जाईल. आणि 2 धावेनं टोटल मध्ये वृद्धी झाली 8 धावा धावपटलावर. 8 धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतील. 14 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असेल. आघाडीचे दोन्ही बॅट्समन. यावेळेला मात्र ही विकेटची साझेदारी ब्रेक करणं फार महत्वाचं असेल, कारण धावा थोड्या आहेत पप्पन 11 पेट संघासाठी. अशा वेळेला मात्र धावा रोखण्यासाठी तुम्हाला मात्र साझेदारी ब्रेक करावी लागेल. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र रनआउटचा चान्स होऊ शकतो. बाल बाल बचावला, दुसऱ्याची मागणी केली जाते. आज काय घडतंय पप्पन 11 पेट संघासाठी, कारण जे नको व्हायला हवंय ते होताना इथे पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं नाराज सलग नाराजी पसरते. आणि का पसरू नये, कारण ज्या 2 बॉलवर सिंगल धाव होती तिथे डबल धाव मिळाली. कारण धावा एकतर शॉर्ट असल्या कारणानं तुम्ही अशा पद्धतीचं धावाची उधळण करू शकत नाही. तुमच्यासाठी अतिशय महत्वाची प्रत्येक धाव असेल, तुमच्यासाठी अतिशय महत्वाची एक धाव तुम्हाला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी महत्वाची असेल. 10 धावा. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल. अडवा बॅटने खेळून काढलाय. वॅगन एरिया आहे आणि बॉल थांबणार नाही. सीमारेषा पार, चौकार.
रात्रीचे 1:54 झालेली आहेत आणि खऱ्या अर्थाने शेवटची मॅच आपल्याला मैदानावर रंगताना पाहायला मिळते. आणि पहिलं सत्र संपतं. आता 12 बॉल असतील आणि 14 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. दोन बॅट्समन अजूनही मैदानामध्ये साबूत आहेत, अर्थातच दीपक भोईर आणि राजेश चव्हाण. नवीन गोलंदाज हर्षल म्हात्रे हा बॉलिंग ट्रॅकवर असेल. 12 बॉल आणि 14 धावांची गरज, 7.00 सरासरी. थोडस सोपं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, परंतु आता सगळं कस लागणार आहे तो गोलंदाजांचा. अगदी स्वतःला 100% प्रेझेंट करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, स्वतःला अगदी डोळ्यासमोर एकच स्वप्न ठेवावं लागेल, उपसभापती चषक, दुसरं काही नाही. तरच या गोष्टी शक्य होतील. त्यासाठी करावी लागेल प्रचंड मेहनत. पहिला बॉल, बॅटनं या बॉलला खेळाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याची मागणी, परंतु नकार दिला. राजेश चव्हाण. हे दोन्ही खेळाडू जे आहेत ना, खरंच राजेश चव्हाण बऱ्याचशा वर्षापासून क्रिकेट, सध्याच्या घडीला आपण हर्षल म्हात्रे यांना आजच्या रात्रीमध्ये जी गोलंदाजी केली, फलंदाजी केली, परंतु या मॅच मध्ये हर्षल म्हात्रेची बॅट लागणं गरजेचं होतं. आणि अशा महत्वाच्या मॅच मध्ये मात्र त्याला चांगल्या पद्धतीने फलंदाजी करता येऊ शकली नाही संघासाठी. आणि त्यामुळे कदाचित ही धावांची गती आहे ती रोखली गेली. कारण आघाडीचे जे दोन बॅट्समन मधून जर एखादा महत्वाचा बॅट्समन गेला निघून ना, म्हणजे विकेट लवकरात लवकर निघून गेली ना, तर मात्र दुसऱ्या बॅट्समनवर जबाबदारीनं धावा काढणं गरजेचं असतं. परंतु दोन्ही साबूत असले की मग जोरदार फटकेबाजी होते. कारण त्यांना माहिती आहे एखादा आऊट झाला तरी एक बॅलन्स आहे, परंतु एक गेल्यानंतर एक्क्यावर दडपण असतं. त्यामुळे नंतरच्या वेळेमध्ये थोड्या धावा कमी झाल्या. यावेळेला आपण पाहिलं तिथे एक क्षेत्ररक्षक उभा आहे, दुसऱ्याची मागणी केली जाते, परंतु नकार पुन्हा एकदा. आणि या एक धावेनं धावसंख्या आहे ती 16 धावा. ते आतमध्ये कोण बसले का ग्रीन पट्टीच्या खुर्ची घेऊन बसलेत पहा कोणतरी. पेट संघाचा पाठीराखा प्लीज, जरा विनंती आहे. ग्रीन पट्टीच्या बाहेर बसा ना प्लीज, विनंती आहे आमची तुम्हाला. कारण तुमचा संघ खेळतोय आणि आम्हालाही वाटतंय की तुमची पाठीराखण त्यांना शुभ ठरावी. ओ मस्त बॉल आहे, मस्त बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर काय जम घेतोय बॉल. जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्ती उंची मिळते बॉलाला. त्यामुळे बॅट्समन समोर मोठा प्रश्न निर्माण झाला. आता मात्र 9 बॉल असतील आणि 12 धावांची गरज आहे. अजून एक दोन बॉल विकेट डॉट निघाले ना मग मचाईल. म्हणजे 10 धावा शेवटच्या ओव्हर पर्यंत राहिल्या तर मात्र मॅच मध्ये शेवटच्या पर्यंत ट्विस्ट राहील, एक सस्पेन्स राहील. मोठा फटका मात्र असं घडून देणार नाहीये. बॅट्समन मात्र ठोकतोय षटकार. आठ बॉल असतील आणि आता जिंकण्यासाठी मात्र 6 धावांची गरज. 6 धावा. सध्याच्या घडीला आपण हर्षल म्हात्रे याला पाहाल बॉलिंग ट्रॅकवर. 8 बॉल आणि 6 धावा. ज्या फलंदाजांना षटकार ठोकलाय तो दीपक भोईर आहे समोर उभा. उजव्या हाताचा बॅटर आपण मैदानामध्ये पाहाल. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. यावेळेला खेळाडू सुद्धा झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल का, परंतु झेल ड्रॉप झालाय. इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याची मागणी आणि इथून मात्र आउट होता होता बचावला, परंतु तिसऱ्या अंपायरची इथे मात्र तिसऱ्या अंपायरसाठी रेफर केलं गेलं. विनंती असेल रनआउटच्या स्वरूपात तिसरा अंपायरना इथे पाचारण करण्यात येत आहे. विकेट आहे की नाही ते तपासलं जाईल. नॉट आउट कॉल आहे. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल
सिंगल धाव आली आणि सिंगल धावेनं टीमची टोटल 23 धावा. पॉइंट आणि कव्हर मध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. चुकी करतोय. कमी धावांना जर तुम्हाला फेस करायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये नो एक्सक्यूज, कोणतंही कारण नसावं मिसफिल्डिंगला. तुम्हाला स्वतःला तिथे झोकून द्यायचं. एक एक धाव महत्वाची असेल. आता मात्र विजयाच्या समीप पोहोचत असताना टीम पोइंजे संघ, कारण टीमची टोटल धावसंख्या 24 धावा. माफ करा 25 धावा. 25 धावा धावपळकावर. मात्र विजयाच्या अगदी 3 धावा पाठीमागे आहे बॅटिंग करत असलेला संघ शिवसाई पोइंजे संघ. बरीचशी कारणं झाली दादा, कारण तसं बघायला गेलं तर एक विकेटही त्यांचा लवकर गेला. जो आपण पाहू शकाल हर्षल म्हात्रे हा विकेट लवकर गेला, त्यामुळे धावांची गती थांबली. त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी सुद्धा झाली पोइंजे संघाकडून आणि एक झेली ड्रॉप झालेला. अशी बरीचशी कारणं आहेत या मॅच मध्ये. परंतु पाहूया, अद्याप मॅच संपलेली नाहीये. मॅच पाहायला लागेल शेवटच्या बॉल पर्यंत. अजूनही जिंकण्यासाठी मला तर वाटते 3 धावांची गरज आहे. शेवटचा गोलंदाज वापरला जाईल इथून. रॉबिन ह्या खेळाडूनं मात्र शेवटपर्यंत दम धरून खेळलेला कमालीचा खेळाडू आहे आणि अगदी मी म्हणेन काय फटका त्याने मारलेला. क्लास स्ट्रोक होता सुरुवातीच्या क्षणाला आणि भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं, रॉबिनचं. फिरवून मारण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र सरळ प्रवेश करतोय शिवसाई पोइंजे संघ. टॉप 5 मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन. हा